तुम्हाला अशा मंदिराबद्दल माहित आहे का जिथे केलेलं लग्न कधीही तुटत नाही किंवा त्या लग्नासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही, पत्रिका जुळत नसो किंवा लग्न जमत नसो किंवा कुठल्याही शुभ कार्यासाठी इथे मुहूर्त बघितला जात नाही। नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि आज मी आले होते शुक्राचार्य महाराज यांच्या एकमेव मंदिरामध्ये, जे शिर्डीपासून अगदी 14 किलोमीटर अंतरावर आहे। इथे आल्यानंतर आम्हाला एक आजी भेटल्या, ज्यांनी आम्हाला इथली सगळी माहिती सांगितली आणि या आजींनी साईबाबांना साक्षात बघितलेलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं इथे 12ही महिने लग्नविधी होतात, त्यासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही। इथे झालेलं लग्न कधी मोडतही नाही। नोकरीसाठी अडथळा येत असेल आणि या मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर नोकरी सुद्धा लागते। तसंच संजीवनी मंत्र प्रत्यक्षात उच्चारलं गेलेलं पवित्र स्थान सुद्धा इथेच आहे, अशी मान्यता आहे। शुक्राचार्य मंदिरासमोर पेशव्यांनी वाड्याच्या अवशेषातून देवळाच्या ओव्यापूर्वी बांधल्या आहेत। इथे मुख्य मंदिरामध्ये शुक्राचार्य महाराजांची मूर्ती आहे आणि समोर शिवलिंग सुद्धा आहे। मंदिराच्या चारही बाजूस गणपती, विष्णू, सूर्यनारायण आणि दुर्गा माता यांचे मंदिर आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये गंगा आणि गोदावरी यांचे सुद्धा मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम खूप सुंदर आहे आणि परिसर खूप स्वच्छ आहे। मुख्य मंदिरासमोर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती सुद्धा आहे। मंदिरातून तुम्ही दर्शन करून बाहेर आल्यानंतर अगदी समोरच महादेव आणि विष्णू यांचे सुद्धा मंदिर आहे। तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये काही शुभ कार्य केलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर आजींना नक्की भेटा, जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती ऐकायला भेटेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटू नेक्स्ट